मुंबई मेट्रो 3च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती होतीये। तिकीट काउंटरजवळ ही गळती सुरू असून गळतीचं पाणी बादलीमध्ये साठवलं जातंय। बादली भरल्यानंतर पाणी बाहेर फेकण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आलेत। हा प्रकार पाहून नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे। मुंबईमध्ये माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर बार्ज धडकलेला आहे। मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या लाटांमुळे नियंत्रण सुटल्याने हे बार्ज किनाऱ्याला धडकतात। कोस्टल रोड प्रकल्पासाठी बार्जचा वापर केला जात होता, मात्र खवळलेल्या समुद्रामुळे बार्ज उलटून किनाऱ्यावरच रुतून बसलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहांनी कानमंत्र दिलेला आहे। आपली संख्या अधिक आहे, मागे हटू नका, आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असं शहा म्हणालेले। यासह अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी शहांकडे मुंबईमध्ये 107 जागांची मागणी केल्याचं समजतं। त्यावरनं ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केलेली आहे। एकनाथ शिंदेंचा वेगळा पक्ष नाही, तो अमित शहांचाच पक्ष आहे, तर महाराष्ट्राला लुटण्यासाठी अजित पवार आणि शिंदे कंपनी आहे अशी बोचरी टीका राऊतांनी केलेली आहे।